नमस्कार. मागे म्हटल्याप्रमाणे मुलांचा सण समारंभामध्ये सहभागही झाला, कौतुकही झालं, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण प्रयत्नही केला. म्हणजे खरोखरच मुलांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आपण विकसित करू शकणार आहोत फक्त सण या भागातून. जनरली किंबहुना बऱ्याचदा मुलांना ऐकणारं कोणीतरी हवं असतं. मग आपण त्यांचा कान बनूयात. आपण त्यांचा कान होणं म्हणजेच एक चांगल्या कुटुंबाची सुरुवात. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे किंबहुना ऐरणीवरचा विषय आहे तो म्हणजे परिपूर्ण कुटुंब. परिपूर्ण कुटुंबात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे कान, म्हणजेच एकमेकांचं ऐकून घेणं, एकमेकांना समजावून घेणं, एक संध राहणं ही चांगल्या कुटुंबाची गरज आहे. आणि ती केवळ सण समारंभातून सफल होऊ शकणार आहे. चला तर मग परत एकदा गंपू दादा आणि रुहाकडे. धन्यवाद. मग काय होतं पुढे? गुळगुळीतला विरोधार्थी शब्द काय? गुळगुळीत खरखरीत. ओके. कडूला विरुद्धार्थी शब्द काय? गोड. चांगल्याला? वाईट. पांढऱ्याला? काळा. पातळला? घट्ट. आणि कठीणला? सोप्प. तुला भाऊ बहीण किती आहेत? म्हणजे काय? जुळं शून्य नाही. मला जुळं नाहीच आहे. भाऊ बहीण नाही आहेत? जुळं भाऊ बहीण नाही आहेत पण जुळं म्हणजे काय ग? जुळं म्हणजे ज्याच्याशी जुळतं ते जुळं. नाही. जुळं म्हणजे एकाच वेळेस ज्या दोघांचा जन्म होतो त्याला जुळी भावंड म्हणतात. हो पण आणि सख्खी भावंड म्हणजे आपल्यापेक्षा लहान किंवा मोठं भावंड असेल त्याला सख्खी भावंड म्हणतात. काकांचं मूल असेल त्याला चुलत भावंड म्हणतात. मावशीचा मुलगा किंवा मुलगी असेल त्याला काय म्हणतात? मावस. बर. आत्याचा मुलगा मुलगी असेल त्याला आत्ते भावंड म्हणतात. आते भावंड. मामाचा मुलगा मुलगी असेल त्याला मामे. मामे भावंड. ओके. मामे भावंड. आणखीन एक सण आहे ज्या दिवशी काय करतात? चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवतात. पौर्णिमा. कुठली? दुधाची पौर्णिमा? नाही. मग आम्हाला शाळेत राहायला बोलवतात यार. राहायला बोलवतात त्या दिवशी? म्हणजे नाईट आउट? शाळेतलं नाईट आउट. आम्हाला नाटकला दाखवतात. हो. काय नाटकला दाखवतात? पण ते रात्री दूध चंद्राच्या प्रकाशात असतं त्याला काय म्हणतात? कोजागिरी पौर्णिमा. पण आम्हाला कोजागिरीला नाही बोलवत. मग
त्रिपुरी पौर्णिमेला बोलवतात. हो का? अरे बापरे. तेव्हा पण आम्ही पाण्यात किंवा पातेल्यात पाणी असतं, त्याच्यात आम्ही चंद्र बघतो. अच्छा. बर, दीपावलीमध्ये कुठले कुठले दिवस येतात सांग बरं. दीपावली हा दिवस भाऊबीज असते का? नाही. दीपावलीत भाऊबीज नसते. हो, भाऊबीज म्हणजे बहिणीला भाऊ ओवाळतो का बहीण भावाला ओवाळते? बहीण भावाला. भाऊबीज दोनदा असं होतं. एक रक्षाबंधनाला होतं आणि दिवाळीमध्ये भाऊबीजेला होतं. मला भाऊबीज अजून काय असतं? पाडवा. पाडवा असतो बरोबर. गोबारस असते, धनत्रयोदशी असते, नरक चतुर्दशी असते. अजून 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 ते गाडीची पूजा करतात, त्याला काय म्हणतात? पाडव्याला मग काय म्हणतात? गाडीची पूजा करतात. लक्ष्मीपूजन. हो. ओके. आणखीन एक आपला सण राहिलाय. ज्या दिवशी छान सदरा घालतात, त्या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. त्या दिवशी अशी झाडाची पानं एकमेकांना देतात. कडुलिंबाची. कडुलिंबाची पान देतात. नाही नाही, कडुलिंबाची पानं नाही देत. कुठचा आहे तो? आठव 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 आठवेल. वरती दिसतोय का? मग आपट्याची पानं असतात. ओ. शाकाहाराची पानं असतात. ओ. आणि आपण म्हणतो सोनं घ्या, सोनं. एकमेकांच्या घरी जातो आपण, सोनं मला देतो नाही एकमेकांना. मला नाही माहित. छान सदरा घालतो आपण त्या दिवशी. नाही माहित. ग सदरा घालतो ना. सदरा घालतो. सदरा घालतो. असा कुठला तरी एक सण आहे, सदरावाला सण आहे. एक सदरावाला सण कुठला आहे? दसरा. मी किती तुला क्लू दिले. सदरा घालतो, दसरा. त्या दिवशी पण आपण नवीन वस्तू घेतो, नवीन वस्तू आणतो, घर घेतो, गाडी घेतो, त्याची पूजा करतो, कारण ते दिवस शुभ असतात म्हणून. चांगले दिवस, सगळ्याकडे आनंद असतो म्हणून. नाताळ पण चांगला दिवस असतो. ओके. मग तुला या दिवसांमध्ये छान खायला प्यायला मिळतं, छान सजायला मिळतं म्हणून आनंद होतो, का सुट्टी मिळते म्हणून आनंद होतो? सुट्टी मिळते म्हणून वाईट वाटतं. तुला शाळा खूप आवडते म्हणजे, मग तुला सण आवडत नाहीत का? सण आवडतात, पण त्या सणांच्या म्हणजे दिवशी सणांच्या दिवशी सुट्टी द्यायला नको. सणांच्या दिवशी सुट्टी द्यायला नको. शाळेत जायला पाहिजे त्या दिवशी. म्हणजे दिवाळीत सुट्टी नको. सुट्टीच नको, फक्त मे मध्ये असायला पाहिजे. मे मध्ये का बरं बेटा? मे मध्ये तर काहीच सण नसतो म्हणून. मग कशा सुट्टी पाहिजे? मग तेव्हा बरं, आपले राष्ट्रीय सण कुठले ते सांग. राष्ट्रीय 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. मला एवढंच माहिती. बस दोनच आहे. हो, मला नाही माहित. हे कसे साजरे करतो आपण? हे आपण राष्ट्रीय गाणं म्हणून साजरे करतो. मग राष्ट्रीय गाणं कुठलं सांग बरं तुला येतं? जनगण मन. ते तर आपलं राष्ट्रगीत आहे. अजून कुठलं आहे? अजून माझं एक झेंडा ऊंचा रहे हमारा. झेंडा म्हणून दाखव बरं मला. झेंडा ऊंचा. माझी अशी चाल नाहीये. विजय. झेंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा. परफेक्ट. अजून एक गाणं आहे कुठलं तरी देशभक्तीपर गाणं. म्हणजे राष्ट्रीय सणाच्या वेळेस आपण राष्ट्राचं गान करणार आहे, राष्ट्राची महानता सांगणार. आपलं राष्ट्र कुठलं आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र राष्ट्र आहे. आणि आपला देश कुठला आहे? भारत. भारत देश आहे. आणि आपण कुठे राहतो? पुण्यात. आपली राजधानी कुठली आहे? दिल्ली. आपले पंतप्रधान कोण आहेत? मोदी. मोदी आवडतात का तुला? तू भेटली का त्यांना? मी पण नाही भेटलेलो. तू भेटली की सांग गणपताला भेटायचं म्हणून. बर. मग आपण आज काय काय पाहिलं ते मला सांग. आपण सगळे सण पाहिले, त्याच्या मागचे हेतू पण समजून घेतले, त्या दिवशी काय काय खातात, त्या दिवशी काय काय करतात ते पण आपण पाहिलं. मग हे सगळं बोलायला गप्पा मारायला तुला आवडलं का? किती आवडलं? तेवढं. केवढं? एवढं. आणि माझं नाव काय? गंपू दादा. मग आपण सण साजरे करायला पाहिजे का नाही? पाहिजे. फक्त शाळेला सुट्टी नको. मग सगळे सण आपण शाळेतच साजरे करायला पाहिजे. हो. मग आपण आता इथून मेसेज देऊन टाकूया शाळेला की सणासुदीला सुट्टी द्यायची नाही. सगळे सण शाळेमध्ये साजरे करायचे. दिवाळी सुद्धा. हो. आणि नाईट आउटला कोजागिरीला बोलवायचं. कोजागिरीला नाही, मग त्रिपुरारी पौर्णिमेला बोलवायचं. बोलवतातच. आणि नाईट आउटला मला खूप मज्जा येते. नाईट आउट मध्ये काय असतं? नाईट आउट असते. आणि म्हणजे तुला रात्री घराबाहेर राहायला आवडतं असं त्याचा अर्थ आहे. मैत्रिणींकडे, शाळेमध्ये नाईट आउट आवडतो ना तुला? ओके. मज्जा आली? हो.